मंडळी, तुमच्याही ओळखीमध्ये असा एखादा व्यक्ती नक्की असेल जो प्रत्येकाशी विनाकारण वाद घालत असतो, कारण त्याला त्याच्यामध्ये मजा येत असते, त्याला एक शैतानी सुख मिळत असतं. म्हणून अशा व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नका, कारण तुम्ही त्याच्यासोबत कधीही जिंकू शकत नाही. जर तुम्ही त्या व्यक्तीसोबत वाद घातला तर लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत आहात. म्हणून जर तुम्हाला त्या व्यक्तीसमोर जिंकायचं असेल तर एकच पर्याय आहे की त्याच्याशी वाद घालू नका, त्याला अवॉइड करा. आणि हाच आपला हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकातील तिसरा महत्त्वाचा लेसन आहे की द ओनली वे टू विन अन आर्ग्युमेंट इज टू अवॉइड इट. आणि जर समजा एखादी वेळेस तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत जर तुमचा एखादा वाद झाला तर त्या वादामध्ये भांडत बसू नका. कारण काय ना की कोणत्याही वादामध्ये कोणीही चूक किंवा बरोबर नसतं, कारण लोक त्या वादामध्ये लॉजिकच्या ऐवजी इगो मदत आणतात. म्हणून जर तुम्हाला तो व्यक्ती महत्त्वाचा असेल तर त्याच्याशी वाद घालू नका. त्याला स्वतः सॉरी म्हणा आणि साईडला होऊन जा. कारण काय होतं ना की जर समजा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीसोबत वादात जरी जिंकले तरी तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला हर्ट करून बसतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की जे काही वाद असतील त्यांच्यापासून नेहमी लांब राहा.